हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आहे 4th डे आणि आज योगच म्हणता येतील या ब्लॉगमध्ये. कारण की माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये सगळ्यांनी मला सांगितलं होतं, की तू काहीतरी मच्छीच्या रिलेटेड, फिशच्या रिलेटेड बनवशील. म्हणजे मी गेस करायला सांगितलं होतं, की मी माझा नेक्स्ट ब्लॉग काय असेल, पण तो चुकला थोडासा. कारण की तो पण एक चिकनच्या रिलेटेडच होता. सो हा असणार आहे फिश रिलेटेड म्हणजेच काय? मी काय बनवणार आहे? तर मी बनवणार आहे पापलेट. आणि मला माहितीये जो मच्छी लवर आहे त्याला पापलेट खूप आवडत असणार. सो आज मी म्हंटल की तुमची पण एक विश पूर्ण करूया. आपण पापलेट फ्राय कसे करतात ते बघूया बघूया म्हणजे मम्मीकडून करून घेऊया. म्हणजे मम्मी सांगेल, मी ट्राय करणार आहे. तर पापलेट फ्राय, जसं की मी सेकंड ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट ब्लॉग कशावर असेल, म्हणजे मी कोणती रेसिपी ट्राय करेल त्यामध्ये. तर सगळ्यांनी असं गेस केलं होतं की तू काहीतरी फिश फ्राय बनवशील किंवा फिशच्या रिलेटेड कोणती तरी डिश बनवशील. बट ते चुकलं. मी थर्ड ब्लॉग तर त्याचा नाही केला. बट एवढ्या जणांच्या सगळ्यांच्या कमेंट्स पाहून मी फिश फ्रायच करायचं ठरवलं होतं. पण त्याच्यावरती योगायोग असा झाला की माझी मम्मी पप्पा नेमकं मुंबईला गेलेले होते आणि त्याच दिवशी ते रिटर्न पुण्याला आले आणि मुंबईवरून ते येणार म्हणजे नक्कीच मच्छी घेऊन येणार. आणि मम्मीने आणले होते मस्त पापलेट. तर म्हटलं चला योगायोग झालेला आहे तर आपण पापलेटच बनवूया. फर्स्ट तर मम्मीने मस्त पापलेट वॉश करून घेतले होते आणि वॉश केल्यानंतर त्याच्यावरती हळद, मीठ आणि लिंबू लावून त्याला छान मॅरिनेट व्हायला 5-10 मिनिट ठेवलं होतं. आणि खरंच सांगू का, या व्लॉगमध्ये माझा एवढा पोपट झाला आहे ना, जेव्हा मी एडिट करायला घेतला ना हा व्लॉग, तेव्हा मला कळालं की मी जे टेक घेतलेत, ॲक्च्युली मी माईक लावते आहे सध्या ना व्लॉग शूट करताना, तर त्या टेकमध्ये कोणताच आवाज रेकॉर्ड झाला नव्हता कारण की माझ्या माईकचा म्हणजे चार्जिंगच संपलेली होती. आणि एवढं मला वाईट वाटलं ना, कारण की खूप मोठा पोपट झाला आहे. आणि खरं सांगायचं तर मम्मीसोबत मला हा व्लॉग बनवायचा होता. असं काही ठरवलं नव्हतं मी, बट मम्मी आलेली होती तर मग म्हटलं चला मम्मीसोबत बनवूया. आणि त्याच्यात मम्मी आणि मी एवढं छान बॉन्डिंग होतं आमचं, एवढं छान बोललेलो होतो. पण ते काही झालं नाही. बट ठीक आहे, मी सांगायचा प्रयत्न करते की आम्ही नक्की काय काय बोलत होतो. तर फर्स्ट थिंग की मम्मीने त्याचं कोटिंग बनवून घेतलं. मच्छी फ्राय कशात करायचे तर सगळ्यात सोपं म्हणजे आमच्या घरचा मसाला मम्मीने घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरती फक्त लाल मिरची पावडर टाकली आहे. फक्त एवढ्या 2 स्टेप्समध्ये मम्मी अख्खी पूर्ण मच्छी फ्राय तयार करते, माहिती आहे. म्हणजे आहे की नाही सोपी पद्धत. नाहीतर बापरे, आलं लसूण पेस्ट लावा, हे लावा, ते लावा, अमका धमका. बट नाही, मम्मीने एवढी फटाफट मच्छी बनवली ना की कोणीही बनवू शकतं. तर या कोटिंगमध्ये तुम्ही हळद मीठ पण टाकू शकता, बट ऑलरेडी मम्मीने त्या फिशला लावलेलं होतं, सो काही गरज नाही पडली. आता फक्त ती फिश घ्यायची, त्याच्यामध्ये इकडून तिकडून त्याला मस्तपैकी लावून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आहे की नाही सोपी पद्धत? मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मम्मीचा फिश फ्राय तुम्हाला कसा वाटला. म्हणजे तुम्हीही घरी ट्राय करून बघा, एकदा स्वतः ट्राय करत जा आणि मग त्याची टेस्ट कशी होती ते मला सांगा. म्हणजे मला जास्त आवडेल, तुम्ही करताय, माझ्या रेसिपीज फॉलो करताय. बट आणि मी का फॉलो करा म्हणते तुम्हाला, कारण की त्या खूप सोप्या आहेत आणि मला तरी वाटते माझ्यासारखी आळशी तर असतीलच माझ्या सबस्क्रायबर्समध्ये. सो तुम्ही नक्की ट्राय कराल. आणि हे बघा, हा शहाणपणा मी नक्की करते की बाबा जसं काही मी केलं आहे, अरे हा आव दाखवायला तेवढी मज्जा येते ना की बस. अँड वन मोर थिंग, मम्मी तव्यावरती मच्छी फ्राय नाही करत, तर मम्मी प्रॉपर जसं तळून काढतो आहे आपण फिश, अशी कढईमध्ये करते. कारण की मम्मीचं असं म्हणणं आहे की तव्यावरती आहे ना एका साईडचीच व्यवस्थित भाजते आणि दुसऱ्या साईडची थोडीशी म्हणजे वेळ लागतो मे बी, पण कडक नाही होत. सो मम्मी मस्तपैकी तर तव्यावर न भाजता कढईत भाजते, जसे पकोडे तळून काढल्यासारखे आपण ते तळून काढतो. तर असं एक एक फिश आपल्याला तळावी लागते, त्याच्यामुळे थोडंसं तळायलाच आपल्याला टाईम लागणार आहे. आणि इथे मी असं बोलते कारण की मम्मी माझ्यावर आल्या आल्या चिडलेली होती, कारण की रात्रीचे 9:15 वाजलेले होते हा व्हिडिओ मी शूट करताना. आणि मम्मी मला म्हटली होती जेवण बनवून ठेव, मग मी आल्यावर फक्त फिश फ्राय करून ठेवेल असं. आणि आता तुम्हालाही माहिती आहे, मुंबईवरून यायचं म्हटल्यावरती प्रवास थोडा मोठा आहे, कंटाळा येतो गाडीमध्ये आणि सगळ्यात जास्त प्रवासाचा कंटाळा मम्मीला आहे. मम्मी आल्यावरती चिडायला लागली माझ्यावर, तू असं केलं, राडा केला, हे केलं, ते केलं. पण गाईज माहिती आहे तुम्हाला, मी भाजी पण बनवली, भात पण बनवला आणि भाकरी पण बनवून ठेवल्या होत्या. फक्त मम्मीला फिश फ्राय करायची होती आणि त्यात माझा व्लॉग शूट झालं ना चालू, तर व्लॉग सुरू झाला मम्मीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण तोपर्यंत राडाच घातला, एवढीच भांडी होती, हेच होतं ते होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं मम्मी, उद्यापासून आहे ना मी रोज
म्हणजे व्लॉग शूट करत जाईन, म्हणजे तुझा हा चिडचिडापणा गायब होईल आणि तोंडावरती स्माईल येईल, म्हणजे माझ्या कोणत्याही गोष्टीनं तू चिडणार नाहीस. अशा आमची मस्करी चालली होती. आणि नेक्स्ट ब्लॉग मी नक्की बनवेल की माझं मम्मीचं कसं रिलेशन आहे किंवा आम्ही घरात कसे वागतो. मित्रमैत्रिणींसारखे आम्ही घरात असतो माहिती आहे, पप्पा असो, मम्मी असो, दादा असो, सगळेच. असं नाही की फक्त मम्मीसोबतच आम्ही एकदम असे फ्रेंडली आहेत. असं वाटतच नाही की आमच्यात असं म्हणजे खूप असं धाक आहे किंवा मम्मी ओरडते मला असं किंवा काहीच नाही. मम्मी ओरडते बट त्याची सवय आहे आणि मला काही फरक नाही पडत त्या गोष्टीचा, कारण की रोजची सवय आहे. मम्मी मस्करीतच मला ओरडते आणि ओरडली तरी नंतर मी असं रिॲक्ट करते की मम्मीला हसायला येतं. अशी एवढी छान आमची बॉन्डिंग आहे, नजर न लागो कोणाची. बट आता येऊया आपल्या फिश फ्रायकडे. गाईज म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा माराव्या. 1 मिनिट म्हणा, माझा मोबाईल सेट करू द्यात. हां, तर गाईज खूप जणांचे काही ना काही प्रश्न आहेत माझ्याकडून ऐकायचे आहेत, तर म्हटलं आज तुमच्यासोबत बोलूया. म्हणजे खरं तर माझ्यासोबतच एक प्रँक झाला आहे. मी माझा माईक लावलेला होता आणि मी लास्ट व्हिडिओ 10 मिनिटाचा बनवलेला आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी दाखवेल पण. आणि या माईकची चार्जिंग संपलेली आहे आणि 10 मिनटं मी वेड्यासारखी कॅमेऱ्यात बघून बोलते आहे. आणि नंतर मी तो व्हिडिओ बघितला, त्याच्यानंतर मला कळलं आहे की याची चार्जिंग संपली, याच्यात काहीच रेकॉर्ड नाही झालेलं. माझा सगळा आवाज वाया गेला, माझं बोललेलं वाया गेलं, कारण की फक्त व्हिडिओमध्ये मी अशी दिसतीये, आवाज नाही आहे. पण काय करणार ना, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, मला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, म्हणून मी परत व्हिडिओ बनवते. हां, तर ओके. तर खूप जण मला प्रश्न विचारत होते की दी तू घरी का नाही जात, सासरी? तर कोण म्हणले यार मी सासरी नाही जात? मी पहिल्यांदाही याच्या आधी सांगून ठेवलं आहे की मी 8 दिवस झाले असेल मी घरी जाऊन. मी जाते पण मी तिथले व्हिडिओ फोटोज नाही काढत. का तर माझ्या घरच्यांना नाही म्हणजे आवडत नाही. म्हणजे काय तर त्यांना कॅमेरा समोर आणला ना की ते कॉन्शियस होतात, ऑकवर्ड फील होतं त्यांना. त्याच्यामुळे मग मी त्यांना ऑकवर्ड नाही करून देत. त्यामुळे मी कॅमेरा त्यांच्यासमोर आणतच नाही. मी तिथे गेल्यावर अरे मी एवढ्या दिवसातून जाणार घरी, तर घरच्यांसोबत गप्पा मारू की व्लॉग बनवू असं होतं माझं. आणि तसंही मला ते व्लॉगमध्ये असं रेकॉर्ड करायला नाही आवडत, जे की समोरासमोर एकदा बोलायला लागलं की झालं. त्यात हर्षू, स्वरा, माझ्या जावेची मुलं ते आले तर मी त्यांच्यासोबत तर लहान मुलगीच बनून जाते मी, असं आहे माझं. आणि घरी गेल्यावरती खरं तर माझं आणि माझ्या सासऱ्यांचं खूप असं छान बॉन्ड आहे. कारण की मी माझ्या सासऱ्यांना पप्पा म्हणते, माझ्या सासूबाईंना आई म्हणते. त्यांची स्वतःची पोलं त्यांना ताई बोलतात, दोघे पण, शेठ पण आणि सुरेश दादा पण. पण मी आई पप्पा म्हणते, त्यांना मुलगी नाही आहे, तर त्यांची मुलगी मीच आहे. का आता आई पप्पा बोलून त्यांनी साध्य केलं आणि त्यांच्यानंतर त्यांची काळजी घ्यायला मी कुठे कमी नाही पडत. म्हणजे त्यांचाही माझ्यावर खूप जीव आहे, माझाही खूप आहे. तर असं नाही आहे की याचा अर्थ की मी घरी नाही जात. मी घरी जाते पण त्या गोष्टी दाखवत नाही. कधीमध्ये मी टाकते. एकदा मी स्टोरी पण टाकली होती, आईने मला काढा बनवून दिला होता, माझी तब्येत खराब होती, तर असं मी टाकते. बट ते असं करताना मला मेन म्हणजे प्रत्येक इकडून पण आणि तिकडून पण, म्हणजे सासरी पण आणि माहेरून पण, कुठूनच मला असं अडथळे नाही आहेत की मला कोणी थांबवायचा प्रयत्न करतं. मला खूप फ्रीडम आहे, खूप जास्त फ्रीडम आहे. मला जे करायचं ना त्याला नेहमी खंबीरपणे माझ्या मागे उभे राहतात सगळेच. तर त्यामुळे मी खूप लकी आहे की मला अशा 2 फॅमिलीज मिळाल्यात. आणि प्लीज कोणी गैरसमज करू नका की मी घरी नाही जात किंवा काय. मी जेवढं माझ्या मम्मी पप्पांना जपते तेवढंच मी माझ्या सासू-सासऱ्यांना पण जपते, कुठेच कमी नाही पडत. मी बाहेरचं माझं काम बघून, माझं घर बघून सगळं मॅनेज करते. आणि हा खूप मोठा टास्क असतो, पण त्यापेक्षा मला सगळ्यांनी एवढं फ्रीडम दिलं त्याची खूप खुशी आहे.
आणि कोणाची नजर नको लागायला, टच वूड गाईज. बट सगळ्या मुलींचं नशीब असंच असावं. फक्त स्ट्रगल कोणाला करावं नाही लागत. प्रत्येकाच्या फील्डमध्ये स्ट्रगल आहे. प्रत्येकाला जर पैसा कमवायचा आहे, सक्सेस मिळवायचा आहे, तर तेवढं स्ट्रगल, तेवढे कष्ट सगळ्यांनाच घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी सगळे तयार राहा. असं नाही की नवरा कमवतो आहे किंवा घरच्यांचं चांगलं आहे, आईबापाचं चांगलं आहे तर बापाच्या जीवावरती करायचं, सगळं नाही गाईड. जे काही आपण स्वतःच्या जीवावर काढणार ना, त्यात जे फिलिंग आहे ना ते कशातच नाही आहे. सो मला जेवायला बोलवत आहेत तर मी पटकन थांबते. तर ते हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की स्वतःच्या जीवावरती करून मग तुमच्या मम्मी पप्पांना प्राऊड फील करा. ते फिलिंग काय असेल ना मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा. कारण की जेव्हा माझे मम्मी पप्पा बाहेर जाऊन सांगतात ना, माझी मुलगी माहिती का तुम्हाला, माझी मुलगी हे आहे, माझी मुलगी ते आहे, किंवा माझी मुलगी एवढे कमवते किंवा काय, तर ते खूप छान फील होतं माहिती आहे का. आणि मुलगी जेव्हा कमवते ना, अलगच फिलिंग आहे, म्हणजे टॉप. सो खूप बोलते यार मी, खूप बोलते आय नो. बट मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं तुम्हाला की मी माझ्या घरी जाते, माझ्या घरच्यांनाही जपते. तुम्ही माझ्या घरच्यांना विचारलं तरी चालेल, बट ते मी दाखवत नाही. मी लास्ट टाईम मी कधीतरी स्टोरी वगैरे मेन्शन करते की कारण की मी घरी गेल्यावरती आई माझी नजर काढतात, मला काढा वगैरे बनवून देतात. माझी तब्येत खराब असेल तर ते काय करू काय नाही, मला थोडंसं चटका जरी लागला ना पटकन कोरफड आणून त्याला लावतात. इतकी काळजी घेतात माझी. तर मी का त्यांना रागाने बोले किंवा मी त्यांच्याकडे का जाणार नाही. मला उलटं क्लासेसमध्ये पण मी 1 दिवसाचं जरी सुट्टी दिली ना तर मी घरी जाऊन येते, असं आहे माझं. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. मी व्हिडिओज नाही टाकत आहे याचा अर्थ असं नाही की माझं त्यांचं पटत नाही, बिलकुल नाही. सो हां, आणि हे 10 व्लॉग्स झाल्यानंतर मी बनवणार आहे स्किन केअरचे व्लॉग्स. आय नो तुम्हाला खूप आवडणार आहे. त्याच्यानंतर मला खूप जणांनी हे पण मेसेज केलं की साडी ड्रेपिंगचे पण व्लॉग बनव, तर साडी ड्रेपिंगचे पण व्लॉग येणार आहेत. तर गाईज स्टे ट्यून. आणि आता मी इथेच थांबते. खूप गप्पा मारल्या. माझ्यासोबत गप्पा मारायला तुम्हाला आवडतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. फिश फ्राय कसा झाला होता, पापलेट फ्राय कसा झाला होता, तुम्हाला आवडला की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आतासाठी बाय. जेवायला बोलवत आहेत मला.